रवी न्यूज 9 मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। नमस्कार। नमस्कार। तुकाई देवालयाची माहिती थोडक्यात तुम्ही सांगा। तुकाई देवीचं हे मंदिर 2-3 शतकापासून इथं आहे। पूर्वी छोटंसं होतं, त्यानंतर लोकवर्गणीतनं हे मंदिर आम्ही मोठं तयार केलेलं आहे। दरवर्षी श्रावण महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी देवीचा यात्रा भरते, तसंच महाप्रसादाचं आयोजन लोकवर्गणीतनं केलं जातं। त्याचबरोबर दर मंगळवार आणि शुक्रवारी भाविक भक्तांची दर्शनासाठी रेलचेल भरपूर असते। तसंच ही तुकाई देवी पार्वतीचं रूप आहे आणि त्याचबरोबर नवसाला पावणारी देवी म्हणून या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे आणि त्या कारणानं इथं पंचक्रोशीतली लोक नवस करण्यासाठी इथं येतात आणि श्रावण महिन्यात तो पूर्ण करतात। अशा पद्धतीनं इथं दरवर्षी श्रावण महिन्यात यात्रा भरते, पण वर्षभर दर मंगळवारी शुक्रवारी पण इतकीच लोकांची गर्दी असते। यात्रेला साधारण 10-15 हजार भाविक येतात दरवर्षी। मंदिराच्या डाव्या बाजूला एक टाका आहे पाण्याचा, कित्येक शतकापासून तो पण आहे आणि तो जिवंत आहे। त्यातला जो पाण्याचा झरा आहे तो आजपर्यंत कधीही आटलेला नाही आहे, त्यामुळे पाण्याची व्यवस्था मुबलक आजवर पहिल्यापासून होत आलेली आहे। त्याचमुळे हे डोंगराच्या कुशीत असल्यानं इथं वातावरण निसर्गरम्य वातावरण